भाजीला काही नाहीये किंवा तोंडी लावायला दुसरी भाजी हवी आहे तर बनवा ही पिठाची मिरची। चला स्टार्ट करूया। पहिले 4-5 मिरच्या धुवून घेऊयात। धुवून कोरड्या झाल्यानंतर मिरचींना मधून एक एक काप देऊयात। जास्त तिखट असल्यास तुम्ही बिया काढूही शकतात। अशा पद्धतीने आपल्याला मधून एक कट द्यायचा आहे। सगळ्या मिरचींना कट देऊन घेऊया। त्यानंतर प्रत्येक मिरचीमध्ये मीठ भरून घेऊयात, जेणेकरून मिरचीला मीठ कमी लागणार नाही। घेऊया बेसन पीठ, दाण्याचं कूट, लसणाची पेस्ट, हिंग, हळद, लाल तिखट, धने पावडर, काळा मसाला, थोडीशी साखर, थोडीशी तीळ, मीठ आणि हे एकजीव करून घेऊया। त्यानंतर थोडंसं पाणी टाकूया। अशा कन्सिस्टन्सीमध्ये पेस्ट बनवून घ्या। ती पेस्ट प्रत्येक मिरचीमध्ये भरून घ्या। प्रत्येक मिरचीमध्ये पेस्ट भरून झालीये। गॅस ऑन करा आणि पॅन ठेवा। लसूण आणि जिऱ्याची पेस्ट बनवून घ्या। पॅन मध्ये तेल टाकून मोहरी गरम करा। मोहरी तडतडली की पेस्ट टाका लसूण आणि जिऱ्याची। त्यानंतर थोडीशी हळद टाका, आणि हिंग टाका। थोडं मीठ टाकून परतून घ्या। थोडं पाणी टाका आणि एक एक मिरची त्यात ठेवून घ्या। वरून झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं शिजू द्या। मध्ये झाकण उघडून एकदा मिरची परतवून घ्या। पुन्हा झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्या। त्यानंतर झाली आपली पिठातली मिरची।